ज्या दुकानात जे मिळतं ते मागायचं असते ना भगवान बाबा. एक मजा सांगतो, 40 वर्ष फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. 40 झाल्यावर यानं हनुमानजीची प्रार्थना केली. आता कोण्या कामासाठी, कोण्या देवाकडे वशिला डोंगरेजी, हे तर डोकं चालू राहते. शंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर, हे तिथं कधी करशील लग्न माझे. 12 वर्ष मारोतरावची प्रार्थना. रामद्वारे तुम रखवारे होत नया दुल बैसारे सबसारे तुम्हारे चरणा तुम रखता हो कोडरा बंदे मारो पैलो वहा कदेगा पे धूत विशेष कदैया महावीर नाम नासे हो. 12 वर्ष 52 झाला. आता 52. हनुमान जी प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 12 साल से आपकी प्रार्थना करो बाबा, शादी नहीं बनती, दया करो मेरी शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा आया, गदा निकाली. बोले बेवकूफ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या? अगर मैं दूसरे की शादी बना देता मेरे नहीं होती क्या? जाओ, ये माल श्री राम के दुकान में मिलता है. रामचंद्र प्रभूकडे आले. नीलांबुदश्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम प्राणमय चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम. रामचंद्र प्रभु प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा बाबा. 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए तो मैंने बोला क्या चाहिए? बोले हनुमान जी को मैंने कहा शादी बना दो. हनुमान जी गुस्सा आया, गदा निकाली. बोले बेवकूफ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या? अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या? जाओ, ये माल राम के दुकान में मिलता करके आपके पास आया जी भगवान, मेरी शादी बना दो. रामचंद्र बोले जाओ बेटा, हो जाएगी शादी. प्रभूनं आशीर्वाद दिला. आणि दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले आणि बिना हुंड्याचं जुळलं. आता 52च्या वयात लग्न झालं. भगवान बाबा काय खुशीत आला असेल. पाण्यात आला मासा झोपले कुदैसा सारे त्याचा वंश. बायकोला घेऊन गेलं मांढार देवीला. 52चा नवरदेव मांढार देवी, जिल्हा सातारा. आता मांढार देवीची यात्रा. काही नाही, फक्त जेवण द्या. किती लोक आहे? 10-5 जेवायला काय पाहिजे? बरं, गोंधळ कुठं करणार? गर्दी वाढली, यात्रेत चंगराचंगरी झाली आणि 2:30 वाजता याची बायको हरवली. आता बायको येडपटच होती. 52च्या वयात कशी भेटली असेल येडी? आपलं ते हरवली. 2:45ला याला सापडेना. आणि सारखं यात्रेत फिरतं, ज्याला त्याला रडू रडू विचारतं, भगवान बाबा माई बायको दिसली का? डोंगरे बाबा माई बायको. लोक काय जत्रा बघा, बायको बघायला आले. 15 दिवस बघ फिरलं. हे बिना चपलाचं सातारा जिल्हा पिंजून काढला. हो, नाही सापडली बायको. रडत रडत रामचंद्र प्रभूकडे आलं, रडू लागलं. प्रभूने विचारलं, क्यों रोता बेटा? आपकी असीम कृपा से मेरी शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जतरा देखने गया था. कहाँ गया था? जी मांढार देवी. वहाँ क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? नहीं, मांढार देवी था. क्या हुआ? दोपहर के 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी प्रभु, लेकिन 3 बजे कहाँ चली गई? तलाश नहीं लग रहा जी भगवान, इतनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो.
राम जी बोले, बेवकूफ कहीं के, इतनी अक्ल नहीं का बे? अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे? जाओ ये माल हनुमान के दुकान. तसं ब्रह्मदेव म्हणलाले का मीच मरतो रावणा दुसरं काही माग. मग मागणी बदलून मागितली. बानर मनुज जाती दुई मारे, वानराकडून मरण अथवा नराकडून. कुंभकर्णाचा नंबर, तुला काय पाहिजे? मग ते इंद्रपद मागणार होतं. सरस्वतीला प्रार्थना सर्व देवताने केली. वजन एवढं टाकलं की जीभच उचलली ना. काय पाहिजे? काय पाहिजे? खूप ताकद लागली. काय पाहिजे? निद्रापद. इंद्रपद म्हणायच्या ऐवजी निद्रापद का? सारद प्रेरी तासू मती फेरी, मागेसे नीद मास षटकेरी. 6 महिन्याची झोप मागितली. विभीषण, तुला काय पाहिजे? तेही मागे भगवंत पद अमल, कमल अमल अनुराग. आता रावणानं कुबेराचा खजाना लुटला. रामायण कशामुळे? भरत म्हणतो, दादा तुम्ही शेवटच्या दिवशी आला नाही तर सूर्य मावळेपर्यंत वाट पाहिल, नाही तर अग्नीत उडी घालील. हा सावत्र. रावणानं पहिलं काय केलं? आपल्या सावत्र भावावरच हल्ला केला, कुबेराचा खजाना. म्हणून हे रामायण आहे, हे रावणाचा कार्यक्रम आहे. 2 पार्ट अशा. नागकन्यांचं अपहरण केलं, लंकेत राज्य प्रस्थापित केलं. लंकेचं क्षेत्रफळ 30x30 सांगितलेलं आहे. 30 योजन लंका लांब होती, 30च योजन रुंद सिलोन, आणि 12 किलोमीटरचा योजन म्हणजे 360x360 किलोमीटर लंका. त्यावेळीची अयोध्या 12x3 दिली पुराणामध्ये. 3 योजन अयोध्या नगराची रुंदी आहे आणि 12 योजन लांब आहे. म्हणजे 36 किलोमीटर अयोध्या रुंद होती त्यावेळी, आणि 12 किलोमीटर आपलं हे 12 योजन म्हणजे 144 किलोमीटर लांब होती. अयोध्या नगर 144 किलोमीटर लांब आणि 36 किलोमीटर रुंद. हे चकित व्हायचं कारण नाही. आता मुंबई तेवढीच आहे. लोणावळ्यापासून जात समुद्रापर्यंत तितकंच भरतंय किलोमीटर. उलट रुंदी त्या अयोध्येपेक्षा लांब. मग रामाचा नगराला एवढी शंका घ्यायचं काय कारण आहे? ते 12x3 सांगितलं पुराण काळ. 30x30 लंका. 4 महाद्वार आहे. फक्त उत्तर द्वारावर पहारेकरी ठेवले नाही रावणानं, कारण उत्तर द्वाराकडे समुद्र आहे, पहारेकऱ्याची गरज लागली नाही. म्हणून आपल्या दक्षिणेकडे लंका आहे ना. मग लंकेपासून भारत उत्तरेकडे आहे. म्हणून 3 द्वारावर, पूर्वद्वार, पश्चिम आणि दक्षिण. पूर्वद्वारावर 10,000 राक्षस ठेवले. पश्चिम द्वारावर 1,00,000 राक्षसांचा प्रहारा. पण दक्षिण द्वारावर 10,00,000 राक्षस होते. म्हणून समुदाय गाडा राक्षसांचा. 5,00,000 दगडाची, 7,00,000 विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची आहे. रावणाची एकट्याची लोकसंख्या 3,05,000 आहे. घरातली 1,00,000 मुलं आहे, 1,25,000 नातू आहे, 80,000 बायका. घरी गेल्यावर हिशोब करा. 3,05,000. आता जर रावण असता तर दर पंचवार्षिकला बॅनर न लावता घरातले विरोधात करतात. 1,00,000 पुत 1,25,000 नात विसत रावण कधी अनभाती अंश सहस्र जायच्या कामिणी सुंदरान मुख्य मंदुरा प्रतिवता. एक दिवस रावणाने सांगितलं सेवक, जा रे, अरे ते ऋषी मुनी तपस्वी लोक आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा, टॅक्स. रावणाचे सेवक आले, तप करणाऱ्या तपस्वी आमच्याकडे. आम्ही रावणाचे सेवक. बरं काय, टॅक्स वसुलीला आलो. टॅक्स आमच्याकडून? सरकार टॅक्स घेते आमच्याकडून? अरे आमच्याकडे काय आहे? लंगोट्यावर टॅक्स आहे का तुमच्या सरकारचा?
रुद्राक्षाच्या माळीवर टॅक्स आहे का गोपीचंदनवर का कमंडलूवर? अशा सरकारच्या राज्यात जिवंत राहून काय उपयोग आहे? रक्त दिलेलं बरं असे सरकारला. वैतागले तपस्वी, सर्वांनी आपल्या आपल्या अंगाचं रक्त काढलं, एक माठ भरला, माठ कापडानं बांधून उचलून दिला तपस्व्याने, ऋषीमुनीने. जा घेऊन सांगा रावणाला, पाठवला म्हणून टॅक्स, पण हे आमचं रक्त आहे. हा माठ सोडून पाहिला तर रावण जागेवर मरल, ऋषी म्हणाले. आणि जिथं ठेवाल ना हा आमच्या रक्ताचा माठ, थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं अंगलट झालं प्रकरण, केवढं अंगलट झालं. हो, आणला माठ, रावण खुश झाला. आला टॅक्स, टॅक्स नाही वैतागले लंगोट्यावाले. अशा सरकारला रक्त दिलेलं बरं म्हणे. त्यांनी रक्त पाठवलं आणि सोडून बघितलं रावण मरून पडल म्हणे. आणि जिथं ठेवाल तिथं पाऊस नाही पडायचा. बरं झालं मग का? अरे एकदा ब्रह्मसभेमध्ये मला जनक राजानं वादात हरवलं होतं, त्याची प्रजा त्रस्त करायचा उपाय शोधायचो, आज सापडला. या माठाच्या मागं शाप आहे ना, जिथं ठेवाल थेंब नाही पावसाचा पडेल. हा, असं करा, मिथिला नगरीतले सगळे झोपू द्या, रात्री 12ला त्या नगराच्या हद्दीत हा माठ नेऊन पुरा, म्हणजे तिथं पाऊस पडणार नाही, जनकाची प्रजा त्रस्त होईल, मला आनंद वाटेल. ऋषीच्या रक्ताचा माठ नेऊन पुरला तो मिथिला नगरीच्या हद्दीत. परिणाम झाला, पाऊस नाही 2 वर्ष. चिंतातूर झाले जनक राजाने शतानंदजीला बोलवलं. शतानंदजींनी सगळे ऋषी मुनी बोलवले आणि सगळ्यांनी निर्णय घेतला, यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. योगायोग आहे, यज्ञाकरता भूमी ती निवडली जिथे माठ पुरला होता. आणि भूमी नांगरून स्वच्छ करायची असते, नांगराचा मान राजाला असतो. म्हणून राजा जनकाच्या हातात नांगर आहे, नांगरट चालू आहे. नांगरट करता 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 नांगर अडला. का अडला म्हणून थांबले, नांगर उपसून बाजूला काढला. तिथे खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. पेटी बाहेर काढली आणि उघडली. रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय सीता. अरे सर्वांनी नाचून जय जयकार बोले. सीता हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही, तरी सीता माता की जय का म्हटलं. आता तुम्हाला आनंद वाटेल, एकच मिनिट घेतो. ती पहिली भूमी कन्या आहे बरं का. मग भूमीची कन्या भूमीतून कोणी बाहेर काढली? नांगरानं. नांगरानं नाही, नांगराच्या फाळानं. फाळानं नाही, फाळाच्या शेवटच्या टोकानं. हा संबंध या शब्दाशी आहे. नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात, हल. नांगराच्या फाळ्याच्या शेवटच्या टोकाला सीत म्हणतात. संबंध पहा, हल के अग्रभाग को सीत कहते. भूमी कन्या, पण भूमीची कन्या बाहेर कोणी काढली? भूमी कन्या सीत के द्वारा बाहर निकली करके सीता, और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. हे संबंध पहा. पहिले भूमी कन्या, मग ती कन्या सीतेच्या द्वारा निघली म्हणून झाली सीता, आणि लेक मानली राजा जनकानं म्हणून नाव जानकी. काय असंही म्हणतील रामाचा जन्म व्हायचा आहे, सीतेचा झाला. असू शकेल रे, सीता रामापेक्षा मोठी. अरे पत्नी कशी मोठी असेल? हा कथाक्रम आहे राजा. जो विषय पुढे आला तो सांगून वक्त्याला पुढे जावं लागतं. मग मोठी नाही. तिथीपत्रामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. लग्नामध्ये रामचंद्र 15 वर्षाचे आहे, सीता 9ची आहे. लग्न झाल्यावर 12 वर्षे अयोध्येत राहिले. एकाएकी वनवास नाही, 12 वर्ष विलास. आणि वनवासात राम निघाला तेव्हा 27चा होता, तेव्हा सीतेचं वय 21 दिलं. वापस आले 14 वर्षाचा वनवास संपूर्ण, राम 41चा, सीता 35ची. हा कायम 6चा फरक. हे का? अरे हा कथाक्रम आहे राजा. पुढे आला विषय म्हणून सांगून पुढे गेलो. याचा अर्थ असा नाही की रामाच्या आधी जन्म सीतेचा आणि सीता मोठी. हा विषय. जिकडे तिकडे राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. राक्षस शब्द आल्याबरोबर पार्वती माता चकित झाल्या. राक्षस, हा, आणि ते कसे असतात?
परधन परदाराविषयी लंपट, मायबापाला मानत नाही, साधू संताची सेवा करत नाही, जिनके या आचरण भवानी ते जाणे हो निशिचर सब प्राणी. त्याला राक्षस म्हणतात. आणि त्या राक्षस जातीचा सुळसुळा झाला पार्वते. पृथ्वीला ते वज सहन होईना. पृथ्वी सर्व सहन करेल, पापाचा अतिरेक. मग गायीचं रूप धारण करून पृथ्वी आपला पिता ब्रह्मदेवाकडे जाऊन रडत असते. धेनु रूप धरी हृदय विचारी, गई जह सुर मुनि झारी, निज संताप सुनाय सिरो, काहू ते कछु काज न होई. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय, नेत्री वाहे तोय सांगत से. ब्रह्मदेव म्हणाले, का रडतेस बेटा? बाबा, बुडविला धर्म अधर्म झाला भार, सोसवी न भार मजयाता मजयाता. बुडविला धर्म अधर्म झाला भार. हा जमला आता. गाराने सुरवर सांगू आले, सुरमुनी गंधर्वा मिलिकरी सर्वा गे विरंची के लोका. संगो तनुधारी भूमि विचारी परम विकल भय शोका. ब्रह्मा सब जाना मन अनुमाना मोर कचुन बसाई. जा करते दासी सो अविनाशी हमरे तोर सहाई. बैठे सुर, मीटिंग घेतली. बैठे सुर सब करे विचारा. सगळे देवता बसले विचार करतात, भगवान कुठे? कह पाहिये प्रभू करे पुकारा. काय म्हणले वैकुंठात असतील देव, काय म्हणले क्षीरसागरात. पुर वैकुंठ जान कहो कोई, कोई कह पय निधी बस पाहू सोई. त्या मीटिंगला शंकरजी होते, भगवान बाबा. शंकरजी उभे झाले मीटिंग मध्ये, सांगितले, अरे काय वैकुंठ क्षीरसागर लावता? मग सगळीकडे आहे. हरिव्यापक सर्वत्र समा, महादेव सर्वत्र समाना. अरे सभी जगह भगवान है. अगर आपको देखना है तो 5 बजने के पहले मौजपुरी में भी देखने को मिलेगा. क्या करना होगा? प्रेम से प्रकट होई मैं जाना, प्रेम से प्रार्थना करो. महादेवजीनं सांगितलं. आता 1 तास राहिला बरं का डोंगरे बाबा. फुलं आणली आहे का संयोजक मंडळी? फुलं इतक्या लोकांना पुरतील एवढी फुलं आणली का? आणली नसेल तर मग राहू द्या. मी काल सांगितलं होतं, लक्षात नसेल तर राहू द्या. नाही ना? आणली का? मग वाटा लागल ना. तुम्ही हो म्हणत नाही म्हणून मला संशय वाढला.
है ना? आणली का भगवान बाबा? ओके, शांतता ठेवाय. आपल्याला प्रार्थना करायची आहे. फुलं आणले असेल तर प्रत्येकाला वाटायची गरज नाही. 5-10च्या ग्रुपमध्ये मुठभर ठेवा आणि जा पुढं. ते आपोआप तोडू देतात एकमेकाला. इकडे तसंच काही महिलांनी मदत करा. फुलं आणले असेल एकमेकाला द्या. आता प्रसादाचं वाटप अवघड आहे व मी घाबरलो कालच. प्रसाद सुंठ साखरेचा का जमल गेटवर? आताच नाही राम जन्म झाल्यावर काही 100-200 मावल्या आपल्याला मदत करतील ना. त्यांच्या हाती ते प्लास्टिकचे पुडे देऊन टाकू. ते 5-50 महिलांना वाटतात ते. बस करता येईल. घाबरू नका संयोजक मंडळी. मिलिटरी सारखा कार्यक्रम करू आपण. अजिबात घाबरायचं नाही. फक्त मी सांगतो तसं करा. कारण हे क्लास 35 वर्षापासून घेतोय मी. मला माहिती आहे कसं करायचं. बरोबर होईल. फुलं एकमेकीला देऊन ठेवा. मग इथे पाळणा. त्या पाळण्याच्या दिशेनं राम जन्म झाला की फुलं जागेहूनच टाकायची. ते झाल्यावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल. प्लास्टिकच्या पिशव्या सुंठ साखरेच्या विभागून ठेवा आणि त्या पिशव्या 5-25 महिलांमध्ये एक दिली की त्या एकमेकीला देतात. म्हणजे आपलं काम सोपं झालं. आणि वाटताना फुलं मला दे म्हणायचं नाही. ते संयोजक बरोबर देतात. शाबास. आता कथेकडे लक्ष द्या. का प्रार्थनाच सहभागी व्हायचं आहे आपण. सर्वांनी हात वर करा. असं आता जमलं. आता 1 तासात रामचंद्र येणार आहे आपल्याकडे अयोध्येहून. ओके. हॅलो. सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. सर्वांनी म्हणायचं. सीता असं. ज्यांना मिळाले फुलं जपून ठेवा. सर्वांनी भजन करायचं. सर्वांनी वा वा. शाबास. वा वा. संयोजक धन्यवाद. मस्त काम केलं.
संग